नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आज आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस. 10 जून आज आपण हा दिवस साजरा करतोय आणि या दिवसानिमित्त आपल्या अहिल्यानगर शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सुधा कांक्रिया आज आपल्यासोबत आहेत. बेटी बचाव या चळवळीच्या आद्य प्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ते आपल्यासोबत आहेत. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकित केलं गेलेलं आहे. स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळ त्यांनी 1985 सालापासून एक खूप मोठी चळवळ आज तागतपणे ती अखंडपणे सुरू आहे. सामाजिक क्रांती त्या या माध्यमातून करतायत. एक खूप महत्त्वाचे बदल त्यामुळे आपल्या समाजामध्ये होत आहेत. त्याचबरोबर साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक कार्य असेल, त्यांचं अखंडपणे सुरू आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय दृष्टिदाना दिवसानिमित्त त्यांच्याशी बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाच्या दानापैकी हे सुद्धा एक दान आहे. सगळ्यात आधी या शोमध्ये स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं. धन्यवाद. सर्व श्रोत्यांचंही खूप खूप स्वागत आहे आणि ताई तुमचं पण खूप स्वागत आहे. नक्कीच. जसं मी आत्ता म्हणाले की आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस आज आपण साजरा करतो आहोत आणि अगदी पुराण काळापासून दानाचं महत्त्व आपल्याला संस्कृतीनं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामधलंच दृष्टिदान दिवस. आज आपण हा दिवस साजरा करतो आहोत. त्याचा मुख्य हेतू काय आहे आणि हा साजरा का करायला हवा असं तुम्हाला वाटतं? सर्वांना सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवसाचे खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हा दिवस साजरा करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दानपूर्ण अशी संस्कृती आहे. दानाला खूप महत्त्व देणारी संस्कृती आहे. दान केल्याने पुण्य मिळतं अशी आपली भावना आहे. आणि तरी परंतु नेत्रदानाचं प्रमाण हे अत्यल्प आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की विज्ञानाने जितकी पण प्रगती केलेली आहे तरीसुद्धा विज्ञानाने आजपर्यंत आर्टिफिशियल कॉर्निया हा बनवलेला नाही आहे. विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल कॉर्निया निर्माण होऊ शकला नाही आहे. म्हणून ज्या पेशंटला, ज्या रुग्णाला डोळ्याला टिक पडलेली असते, अर्थात त्यांचा डोळा पांढुरका झालेला असतो, त्याला कॉर्नियल ओपेसिटी असं म्हटलं जातं, त्यांना जर परत दृष्टी मिळवून द्यायची असेल तर नेत्रदानानंतर जे नेत्ररोपण केलं जातं या ट्रीटमेंटमुळे त्यांना परत दृष्टी प्राप्त होऊ शकते. पण नेत्रदानाचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे हे जे अंध बांधव आहेत त्यांची संख्या आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेली आहे. आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल, खरं म्हणजे आपल्या सर्व भारतीयांची भावना ही दानाची भावना आहे, त्यागाची भावना आहे, संस्कृती त्यागाची आहे, दानाची आहे. आणि तरी परंतु आपण हे दान करण्यास कमी पडत आहोत. त्याचं कारण आहे अज्ञान आणि अंधश्रद्धा. मग हे अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अशा या दिवसाच्या निमित्ताने जनमानसामध्ये याची लोकशिक्षण आणि जनजागृती व्हावी या हेतूने असे दिवस हे पाळले जातात. नक्कीच. आजही आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज आहेत किंवा हे इतक्या प्रमाणामध्ये पसरलेले आहेत की नेत्रदान करण्यासाठी आजही लोक तयार होत नाहीत. तर हे गैरसमज कसे दूर करता येईल आपल्याला? नक्कीच आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी याची जी वैज्ञानिक माहिती आहे ही आपल्याला सर्वांना सांगणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच जे परंपरेने, जे अंधश्रद्धेने जे चुकीचे गैरसमज झालेले आहेत हे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या दोन्ही पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे, ज्ञान देणं आणि अंधश्रद्धा दूर करणं. आता ज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपण ज्ञानाची माहिती घेऊया की विज्ञानाने आपल्याला कसं हेल्प केलेली आहे. तर नेत्रदान कधी आपण करू शकतो तर मरणोत्तरच नेत्रदान करायचं असतं. त्यामुळे हे जीवन संपल्यानंतर या शरीरातून आपला प्राण उडून गेल्यानंतर मग त्या शरीराला वेदना जाणवायचा काही प्रश्नच नाही आहे. तर मरणोत्तर हे नेत्रदान करायचं आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार आहे अशी पण काही गोष्ट नाही आहे. पुढचं उलट आपण जे नेत्रदान करतील ते त्यांचे डोळे
दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये जिवंत राहतील आणि त्या डोळ्यांच्याद्वारे आपण परत एकदा जग पाहू शकतो. असं म्हटलं जातं की हे जे दान आहे, हे जे नेत्रदान आहे, हे श्रेष्ठ दान आहेच, महान दान आहेच, पुण्यकर्म आहेच. परंतु यासोबतच केल्याने दुप्पट होणारं हे दान आहे. ते कसं, तर एक व्यक्ती जेव्हा नेत्रदान करते तर 2 अंध बांधवांना त्याचा फायदा होतो. एका व्यक्तीला 2 डोळे असतात आणि हे दोन्ही डोळे जेव्हा दान केले जातात तर 2 अंध बांधवांच्या डोळ्यांवर नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करून त्यांना गमावलेली दृष्टी ही परत मिळवता येते. म्हणजे केल्याने दुप्पट होणारं हे दान आहे. तर हे जे विज्ञान आहे, हे विज्ञानाची जी सत्य बाजू आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. कारण एकदा हे शरीर सुटलं तर या शरीराचे अंतिम संस्कार केले जातात. हे शरीर परत पंचमहाभूतामध्ये विलीन होतं आणि या पलीकडे त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु आपण योग्य वेळी निर्णय घेतलेला असेल, योग्य वेळी ही नेत्रदानाची प्रक्रिया केली असेल तर नक्कीच 2 व्यक्तींना दृष्टी देण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. आणि ज्या 2 व्यक्तींना ही दृष्टी प्राप्त झालेली असते ते 2 व्यक्ती आपल्याला आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात, दुआये देत राहतात आणि हीच खरी श्रीमंती आहे असं मला वाटतं. नक्कीच. नेत्रदानाचं महत्त्व तुम्ही आणि या संकल्पनेबद्दल सांगितलं. पण जर एखाद्या व्यक्तीला किंवा जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत, तर नेत्रदानाची नेमकी प्रक्रिया कशी आहे? कारण याही बाबत गैरसमज आहेत, की कशा पद्धतीनं नेत्र काढले जातात किंवा कशा पद्धतीनं नेत्रदानाचा एखाद्या व्यक्तीनं जर मृत्यूच्या आधी जर अर्ज केला असेल, तर त्या कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते? याही बाबत अनेक प्रश्न आहेत, तर काय सांगाल? नक्कीच. खूप छान प्रश्न आहे. नेत्रदानाचा फॉर्म भरणे हे जनजागृतीचा, लोकशिक्षणाचा एक भाग आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर नेत्रदानाचा फॉर्म भरला नसेल तरी परंतु त्याला नेत्रदान करता येतं. कशा प्रकारे? जर आपले जे सर्वात जवळचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेऊन नेत्रपिढीला फोन करायचा आहे आणि तो फोन झाल्यानंतर नेत्रपिढीची टीम येणार आहे आणि ती नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर नेत्रदान कोण करू शकतं? तर नेत्रदान कोणीही व्यक्ती करू शकतात. वयवर्ष 1 पासून वयवर्ष 90 पर्यंत कुठलाही व्यक्ती, मग तो स्त्री असो, पुरुष असो, काळा असो, गोरा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये राहणारा असो, त्याचा ब्लड ग्रुप कुठलाही असो, तो प्रत्येक व्यक्ती तो नेत्रदान करू शकतो. फक्त काही गोष्टी आहेत की ज्यांचं नेत्रदान आपल्याला स्वीकारता येऊ शकत नाही. ते पण मी आपल्याला सांगते. ते म्हणजे ज्यांचा मृत्यू हिपॅटायटिसने झालेला आहे, ज्यांचा मृत्यू पाण्यामध्ये बुडून झालेला आहे, ज्यांचा मृत्यू फाशी देऊन झालेला आहे, ज्यांचा मृत्यू कॅन्सरने झालेला आहे, ज्यांचा मृत्यू व्हायरल हिपॅटायटिस, मेनिंजायटिसने झालेला आहे. अशा प्रकारच्या व्यक्तींचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. कारण त्या नेत्राचा पुढे काही उपयोग होत नाही आणि म्हणून अशा म्हणूनच जेव्हा नेत्रदानाचा संकल्प केलेला जातो, म्हणजे नेत्रदान, मरणोत्तर नेत्रदान केलं जातं, तेव्हा त्यांचं डेथ सर्टिफिकेट असणं आवश्यकता असते. कारण कुठल्या कारणामुळे हा म्हणजे मृत्यू झालेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे असं की नेत्रदान करायची इच्छा आहे आणि नेत्रचा फॉर्म भरलेला नाही तरी परंतु जेव्हा आपला एखाद्या नातेवाईक मृत झालेला आहे आणि अशा वेळेस आपण सर्वात आधी नेत्रपिढीला फोन करायचा आहे आणि नेत्रपिढीची टीम येईपर्यंत आपल्याला डोळ्यांची काळजीसुद्धा घ्यायची आहे. आणि जितक्या लवकर आपण नेत्रपिढीला कळू तितक्या लवकर त्यांची टीम येणार आहे. कारण 4 ते 6 तासाच्या आतमध्ये हे आय डोनेशनची प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तातडीने निर्णय घेणे आणि तातडीने नेत्रपिढीला कळवणे आवश्यक आहे. आणि नेत्रपिढीची टीम येईपर्यंत आपण या डोळ्यांना सांभाळलं पाहिजे. तर कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे? कारण
या डोळ्यांमध्ये, कारण त्याला आता सेन्सेशन नाही आहेत, त्यामुळे धूळ जाऊ शकते, माती जाऊ शकते, डोळे उघडे राहिले तर डोळे कोरडे होऊ शकतात. हे सर्व टाळायचं असेल तर आपल्याला डोळे अलगद बंद ठेवायला हवेत आणि डोळ्याचं जे मॉइश्चर आहे हे मेंटेन करण्यासाठी आपल्या घरी एखादा कॉटनचा रुमाल असतो, तो पिण्याच्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे, त्याला पिळायचा आहे, म्हणजे तो ओलसर राहतो आणि तो बंद वरती ठेवायचा आहे, जेणेकरून डोळ्यांचं जे मॉइश्चर आहे, ओलावा आहे, तो टिकून राहायलाच मदत होते. त्यानंतर आपण जो फॅन लावतो तो डोक्याकडे न लावता तो पायाकडे लावायला हरकत नाही आहे. उदबत्ती जी लावतो ती पण डोक्याकडे न लावता ती पायाकडे लावावी. आणि जर आपल्याला शक्य असेल तर बाजूच्या मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिकचे आय ड्रॉप्स आणून ते दोन्ही डोळ्यांमध्ये एक एक थेंब टाकावेत, म्हणजे डोळे स्वस्थ राहतील याची आपण देखभाल करू आणि ते निरोगी डोळे पुढे पेशंटला चांगल्या पद्धतीने दृष्टी देण्यासाठी मदत करतील. तर अशा पद्धतीने आपण डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. डेथ सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा डेथ सर्टिफिकेट आपण डॉक्टरांकडून आपल्याकडे घेऊन ठेवायचं आहे. त्याची एक प्रत आपल्याला नेत्रपिढीला देणं आवश्यक असते. नक्कीच. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जिवंतपणी जर डोळ्यांवर काही शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर ती व्यक्ती जर मरणोत्तर इच्छुक असेल नेत्रदान करण्यासाठी, तर ती करू शकते का? नक्कीच करू शकते. फक्त एवढंच पाहायला हवं की जो डोळ्याचा कॉर्निया आहे, ज्याला बुबुळ म्हटलं आहे, तो कॉर्निया स्वच्छ आणि निरोगी असावा. बाकी डोळ्याच्या मागच्या पडद्याचं ऑपरेशन झालं असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, काचबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, तिरळेपणाचं ऑपरेशन झालं असेल, तरी पण त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. फक्त जो कॉर्निया आहे तो क्लिअर आणि निरोगी असावा, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अगर रुग्णाला डायबिटीज आहे तरीही नेत्रदान करता येतं. त्या रुग्णाला समजा ब्लड प्रेशर आहे हाय किंवा लो, अशाही व्यक्तीला नेत्रदान करता येतं. काही व्यक्तींना चष्मा असतो त्यांनाही नेत्रदान करता येतं. काही व्यक्तींना रात आंधळेपणा असतो किंवा काहींना कलर ब्लाइंडनेस असतो, अशाही व्यक्तींना नेत्रदान करता येतं. नक्कीच. आज आपण समाजामध्ये पाहतो, जर नगर शहराचा आपण विचार केला, जिल्ह्याचा विचार केला, ग्रामीण भागाचा विचार केला, तर आज नेत्रदानाबाबत लोक जागृत आहेत का, किंवा ते कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? तुलनेने जर आपण विचार केला एकूण महाराष्ट्राचा, तर मला सांगण्यास आनंद होत आहे की अहिल्यानगर शहरामध्ये जनजागृती आणि लोकशिक्षणाचा प्रभाव चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. इथे आय डोनेशनचं प्रमाण जास्त आहे आणि असं पाहिलं जातं की इथे जे तरुण वर्ग आहेत किंवा कॉलेजमधून आम्ही घेतलेले याविषयीचे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले प्रोग्राम्स आहेत, किंवा आपल्यासारख्या मीडियानी केलेलं सहकार्य आहे, किंवा यासोबतच साधू संतांनी सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. लोकशिक्षणाच्यासाठी, समाज प्रबोधनासाठी आणि मनातल्या सगळ्या शंका आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. आणि आपल्या नगरमध्ये सर्वच प्रकारचे समाज इथे मोठ्या प्रमाणात आनंदाने नांदतो. त्यामध्ये जैन समाजाचा याच्यासाठी पुढाकार आहे. फक्त अहिल्यानगरमध्ये नाही, तर एकूण भारतामध्येच जेव्हा आय डोनेशनचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त आय डोनेशन कुठल्या परिवाराचे झालेले आहेत, तर ते जैन परिवाराचे झालेले आहेत. नक्कीच. मगाशी तुम्ही नेत्रदानाची प्रक्रिया कशी आहे ते समजावून सांगितलं, पण जेव्हा नेत्रदान केलं जातं किंवा नेत्र दिले जातात, त्यानंतर नेत्रपेढीचं आय बँकेचं काम कसं सुरू असतं? राईट. आय बँक ही खूप महत्त्वाची एक बँक असते, ज्याच्यामध्ये एकतर नेत्रदानाविषयी जनजागृती करणं, लोकशिक्षण देणं. नंबर 2, आय डोनेशन घडवून आणणं, ते डोळे कलेक्ट करणं, ते सांभाळून ठेवणं. आणि नंबर 3, ज्याला ॲप्रोप्रिएट पेशंट आहेत, ॲप्रोप्रिएट पेशंट म्हणजे ज्या व्यक्तींना डोळ्याला टीक पडून आलेलं अंधत्व आहे, अशा रुग्णांची एक लिस्ट, एक सूची आपल्याकडे असते. आणि त्यांना जसं नेत्रदानाचा कॉल आला तसा इमिजिएट त्यांना एक नेत्रपिढीकडून कॉल जातो की आपल्याकडे नेत्र उपलब्ध होत आहेत.
तर आपण नक्की इकडे नेत्रपेढीकडे यावं. आपली योग्य ती तपासणी करून योग्य ते उपचार म्हणजे नेत्ररोपणाचे ऑपरेशन आपल्यावर केले जातील आणि मग अशा पद्धतीने नेत्ररोपणाचे ऑपरेशन अशा रुग्णांवर होतात. खरं पाहिलं तर म्हणजे अंधत्व येण्याची अनेक कारणं असतात. त्याच्यामध्ये कॉर्निया जो आहे, वरचं जे बुबुळ आहे, जे नॉर्मली ट्रान्सपरंट असतं, ते काही म्हणजे त्याच्यावर ट्रॉमा झाल्यामुळे, काही इजा झाल्यामुळे, काही इन्फेक्शन झाल्यामुळे जर ते पांढुरकं झालं तर डोळ्याला टीक पडली असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांना अंधत्व आलेलं असतं. तर असं जे अंधत्व आहे, हे टीक पडलेला जो कॉर्निया आहे, जो पांढरा झालेला कॉर्निया आहे, तो काढून टाकला जातो आणि नेत्रदान केलेला जो निरोगी ट्रान्सपरंट कॉर्निया आहे, तो त्या जागी बसवला जातो. याला कॉर्नियल ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं, केराटोप्लास्टी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मग पेशंटला ह्या ट्रीटमेंटनंतर चांगल्या प्रकारे दिसायला लागतं. म्हणजे जे त्याचं असे पण काही म्हणजे आपल्यामध्ये खेडेगावामध्ये जर आपण पाहिलं तर पान खाणे, त्याच्यानंतर चुना वगैरे वगैरे खाणे. तर याच्यामध्ये असे अनेक पेशंट, असे रुग्ण असे अनेक पाहिलेले आहेत की जे चुनाचा जी पुडी आहे ती अचानक फाटते आणि ते जी चुना आहे डोळ्यामध्ये जातो आणि जो कॉर्निया आहे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते आणि तो कॉर्निया पांढुरका होतो. आणि खेडेगावामध्ये किंवा शेती वर्गामध्ये झाडपाल्यापासून झालेली इजा असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना डोळ्यामध्ये गेलेल्या काही म्हणजे कण असतील, मग ते फॅक्टरीमध्ये असतील किंवा धुळीचे असतील किंवा ते घातक असतील किंवा रासायनिक ज्या प्रक्रिया होतात रासायनिक केमिकल फॅक्टरीजमध्ये, त्यामुळे झालेली इजा असेल किंवा बॉल खेळताना मुलांना लागलेली इजा झाली असेल किंवा रामायणामध्ये ते बाण खेळतात लहान मुलं, त्यामुळे झालेला ट्रॉमा असेल किंवा होळीमध्ये रंगपंचमीला खेळलेले ते खेळ असतील, ते रंग असतील किंवा दिवाळीमध्ये फटाके उडवतो त्यामुळे झालेली इजा असेल, अशा अनेक कारणामुळे डोळ्यांना इजा होते, इन्फेक्शन होतं, डोळा पांढुरका होतो, डोळ्यांना टीक पडते आणि मग ते अंधत्व येतं. असं जे अंधत्व आलेलं आहे ते या नेत्ररोपणाने आपल्याला परत एकदा त्यांना दृष्टी देण्याचं पवित्र कार्य करता येतं. नक्कीच. आपल्या अनुभवामध्ये अशी एखादी प्रेरणादायी नेत्रदानाची घटना किंवा प्रक्रिया सांगाल का? नक्कीच. 2 घटना मी आपल्याला इथे सांगू इच्छिते. एक तर नवीन नेत्रपिढी आपली सुरू झाली होती, झाले 25 वर्षापूर्वी. महाराष्ट्रातील प्रायव्हेट असलेली ही आपली पहिली नेत्रपिढी आहे आणि जेव्हा नेत्रपिढी सुरू झाली तर तेव्हा आमची प्रॅक्टिस ही सायमल्टेनियसली सुरू होती. आमची OPD चालू होती. इतक्यात एक नेत्रदानाविषयी कॉल आला. त्या कॉलवर मी एकाशी बोलत होते. समोर एक पेशंट बसलेला होता. पेशंटमध्ये एक 10-12 वर्षाची मुलगी होती, तिला चष्मा होता आणि तिच्यासोबत तिची आई होती आणि मी फोनवर बोलत होते. मी त्यांना सांगत होते की असं नेत्रदान, ते मला सांगत होते की नेत्रदान करायचं. मी त्यांना सांगत होते डोळे बंद ठेवा वगैरे असं तसं आणि याच्यामध्ये 5-7 मिनटं गेले. ते माझं फोनवरचं जे काही इंटरॅक्शन आहे त्या मुलीने आणि तिच्या आईने ऐकलं आणि त्यांनी मला विचारलं की हे काय आहे? तर मी त्यांना ते नेत्रदान काय असतं, कसं असतं वगैरे त्यावेळेस समजावून सांगितलं. तर ती एक छोटीशी मुलगी जी 10-12 वर्षाची होती एकदम बोलून गेली की आई मला पण नेत्रदान करायचं बरं का, मला नक्की नेत्रदान करायचं. आणि ही घटना घडली आणि गेल्या त्यानंतरच्या 8-10 दिवसामध्ये की एक खूप वाईट ॲक्सिडेंट झाला आणि ती चिमुकली जी आहे ती त्या ॲक्सिडेंटमध्ये ती संपून गेली. तर तिच्या आईने ताबडतोब फोन करून सांगितलं. म्हणजे इतकी दुःखाचा प्रसंग आहे, पण त्या दुःखाच्या प्रसंगावर हृदयावर दगड ठेवून तिने फोन केला आणि ती म्हणाली की या नेहा होतं तिचं नाव, या नेहाचं असं झालेलं आहे आणि नेत्रदान करायचं आहे. आणि खरोखरच त्या माऊलीचं मला खूप कौतुक वाटलं. ती एक प्रेरणादायक घटना होती की म्हणजे इतकी तरुण मुलगी अशी आपल्याला अचानक सोडून गेली. हे दुःख असतानासुद्धा एक समाजसेवेचं, एक नेत्रदानाचं पवित्रता, तिची ज्योत तिच्या मनामध्ये प्रज्वलित झाली आणि तिने हे पवित्र कार्य केलं. खरं सलाम आहे त्या मातेला आणि त्या चिमुकलीला सुद्धा. ही एक अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. याच्यावरून आपण
स्वतःही प्रेरणा घेऊ शकतो हं. आणि नेत्रदान करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. दुसरी आणखीन एक घटना मला सांगायची आहे, हं. की आमच्या आदरणीय सासरे कन्हैयालालजी कांकरिया यांचं दुःखद निधन झालं. हार्ट अटॅक आला होता त्यांना, कार्डियाक अरेस्ट झाली होती. हं. आणि अशा वेळेस आपल्याकडेच म्हणजे आपल्याकडेच डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. पण अशा वेळेस मोठं दुःख डॉक्टर प्रकाश म्हणजे माझे पती आणि त्यांचे चिरंजीव यांनी दुःख असतानासुद्धा तत्परतेने त्यांचं आय डोनेशन करवलं. स्वतःच आपल्या वडिलांचं आय डोनेशन करवलं आणि जो कॉर्निया कलेक्ट झाला त्यातून 2 व्यक्तींना केराटोप्लास्टी कॉर्नेल ग्राफ्टिंगचंही ऑपरेशन त्यांनी स्वतःच केलं. म्हणजे इतकी हिंमत आणि इतकं धैर्य त्यांनी दाखवलं. या 2 घटना खरोखरच प्रेरणादायक आहेत आणि त्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच, नक्कीच. गेल्या काही वर्षांपूर्वी कोविडचा काळ आला होता. या काळामध्ये नेत्रदान ही सगळी प्रक्रिया सुरू होती, ही चळवळ सुरू होती का? किंवा या पॅन्डेमिकचा काही परिणाम या चळवळीवर झाला का? नक्कीच. जेव्हा कोविडनी मृत्यू होतो, तर कोविड हे कारण जर असेल मृत्यूचं, तर त्यांचं परत नेत्रदान स्वीकारता येत नाही, कारण ते त्यासाठी योग्य नसतं. त्यामुळे तो प्रश्न नाही. पण कोरोना व्यतिरिक्त जर कार्डियाक अरेस्ट म्हणा किंवा आणखीन काही कारणाने मृत्यू झाला असेल, तर मग ते नेत्रदान स्वीकारता येतं. तो काळ कठीणच होता आणि मेजॉरिटी मृत्यूची संख्या ही जास्त करून कोरोनाची होती. असे काही जरी डेथ झाले असतील, तर त्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जी भीती होती आणि त्या भीतीपोटी जे काही नेत्रदानाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं होतं. नक्कीच. जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये पुढे यावं अवेअरनेससाठी, हे नक्कीच गरजेचं आहे आणि त्यासाठी शाळा, महाविद्यालय स्तरावर सुद्धा प्रयत्न केले जातात. पण अवेअरनेससाठी या दिवसानिमित्त आपण बोलत आहोत, तर अजून काय प्रयत्न या समाजासाठी करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? यामध्ये जे अज्ञान आहे, की जे लोकांना असं वाटतं की बापरे डोळे काढले जाणार, मग ते डोळे ते पूर्ण डोळे काढणार, मग ते पूर्ण बसवणार का वगैरे वगैरे, हे जे काही त्यांच्या क्वेरी आहेत, तर हे सत्य जे काही ज्ञान आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे, याचा आम्ही एक खूप छानसं एक डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे आणि स्लाईड शो पण आहे. याविषयी मी एक दृष्टी नावाचं पुस्तकही स्वतः लिहिलेलं आहे. याविषयीची माहिती पत्रिका पण उपलब्ध आहे. याविषयीच्या काही रील्स पण आपण उपलब्ध केलेल्या आहेत. काही प्रश्न उत्तराचे काही चर्चासत्रही आपण घेत आलेलो आहोत, जेणेकरून जनमानसामध्ये हे जे अज्ञान आहे, अज्ञान दूर व्हावं आणि दुसरं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे की बाबा हे डोळे आज या जन्मामध्ये आपण दिले, तर पुढच्या जन्मात आपल्याला डोळे राहतील का नाही, हा खूप मोठा अंधश्रद्धेचा प्रश्न आहे. त्या अंधश्रद्धासुद्धा आपल्याला या निमित्ताने दूर करण्यासाठी आपल्याला व्यापक समाज जागृती करणं आवश्यक आहे. यासाठी सगळ्या लहान थोरापासून मोठ्यांपासून सगळ्याच संघटनेने एकत्र येऊन या निमित्ताने एक सामूहिक शपथ नेत्रदानाची घेणं आवश्यक आहे. अनेक संस्था आता पुढे आलेल्या आहेत. जसं काही महावीर इंटरनॅशनल असेल किंवा रोटरी असेल, लायन्स असेल, अनेक संस्था पुढे आलेल्या आहेत. त्यांनी एक गुगल फॉर्म वगैरे सुद्धा निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पण पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याविषयी संकल्प प्रतिज्ञा करावी, यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. याच्यावर एक छोटीशी फिल्मसुद्धा आम्ही बनवलेली आहे मान कन्हैया आमच्या नेत्रपिढीच्या वतीने. तीसुद्धा आम्ही वारंवार अनेक ठिकाणी दाखवत असतो. नक्कीच. आता वेगवेगळ्या संस्थांचा उल्लेख निघाला. सरकार असेल, प्रशासन असेल, शासन असेल किंवा काही NGOज असतील, यांची या कामासाठी मदत होते का? हो, नक्कीच होते. आता म्हणजे अनेक संघटना आता पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी याविषयी खूप चांगली चळवळ सुरू केलेली आहे. जसं मी आता म्हटलं की आपल्याला की महावीर इंटरनॅशनलनी आता संकल्प केलेला आहे की महावीर इंटरनॅशनलच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या पूर्ण देशामध्ये आहेत आणि लाखो लोक त्याचे सभासद आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे की आता या जुलै महिन्यामध्ये ते असे
लाखोच्या संख्येने फॉर्म भरून घेणार आहेत आणि हं. त्याविषयीची जनजागृती मीडियाच्या माध्यमातून ते करणार आहेत. अशा प्रकारचा संकल्प लायन्स रोटरीने पण केलेला आहे. अशा प्रकारचा संकल्पासाठी अनेक तरुण वर्गसुद्धा पुढे येत आहे आणि अशा प्रकारच्या संकल्पासाठी म्हणजे शासनसुद्धा त्याला सपोर्ट करत आहे. त्यामुळे ही चळवळ आणखीन पुढे जाईल असं मला वाटतं. परंतु मला सांगण्यास थोडंसं खेद वाटतो की आपल्या भारतामध्ये नेत्रदानाची जी काही संख्या आहे ती अत्यंत कमी आहे आणि इतर देशामध्ये जर पाहिलं त्यातल्या त्यात मी उदाहरण सांगेल श्रीलंकेचं. श्रीलंका हा आपल्यापेक्षा छोटा देश आहे, पण त्यांच्याकडे जो काही म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर 99% त्या व्यक्तीचं नेत्रदान केलं जातं. म्हणजे जितके मृत्यू होतात त्याच्यामध्ये मेजॉरिटी व्यक्तींचं नेत्रदान घडवून आणलं जातं आणि हेच म्हणजे श्रीलंका आहे की ज्या श्रीलंकेमधून हा श्रीलंका सगळ्या विश्वाला जगातल्या सगळ्या देशांना कॉर्निया सप्लाय करतात. म्हणजे असं एक रेकॉर्ड आहे की मागच्याच काही महिन्यांपूर्वी त्यांनी 58 देशांना त्यांच्याकडे कलेक्ट झालेल्या कॉर्निया सप्लाय केलेल्या आहेत. कारण इतर देशामध्ये ही जनजागृती हे अवेअरनेस नाही आहे, तो कमी पडतो आहे. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा त्यांच्याकडून डोळे इथे येतात. म्हणजे खरं म्हणजे आपला भारत देशामध्ये त्यागाची भूमिका, दानाची भूमिका उत्तम आहे. तरी परंतु नेत्रदानाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांकडून डोळे घ्यावे लागतात. मग याविषयी खरोखरच म्हणजे चिंता वाटते. आता तरी आपण जागं झालं पाहिजे आणि आपल्या भारताची लोकसंख्या अधिक आहे, आपला देश मोठा आहे, आपल्याकडे त्यागाची दानाची भावना आहे, आपल्याकडे मृत्यूची संख्यासुद्धा अधिक आहे. तर जास्तीत जास्त नेत्रदान आपल्या देशामध्ये घडावेत आणि एक काळ असा यावा की आपल्या देशामधून सगळ्या जगाला हे डोळे, हे कॉर्निया सप्लाय व्हावेत. नक्कीच. मृत्यूनंतर दृष्टी देणं ही संकल्पना खरंच खूप छान आहे आणि आज आंतरराष्ट्रीय दृष्टीदानानिमित्त अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत. तर या निमित्तानं ही खूप चांगली संकल्पना आणि या निमित्तानं काय संदेश तुम्ही द्याल? नक्कीच. म्हणजे माझी एक कविता मी इथे सादर करू इच्छिते आणि याच्यावर मी जे दृष्टी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक संपूर्ण माहिती आणि काही कवितासुद्धा आपल्याला पाहता येतील. एक कविता छोटीशी आहे आणि कवितेचं टायटलच आहे नेत्रदान. कविता अशी आहे: नेत्रदानाचा संदेश हृदयात जागवूया, नेत्रदानाचा संदेश हृदयात जागवूया, संकल्प करूया आजच, मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब, डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब, प्रतिबिंबात साकारले नवीन जीवन स्वप्न, जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया, जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया, संकल्प करूया आजच, मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. शेवटचं आणि महत्त्वाचं कडवं आहे: 2 श्वासातले अंतर, जीवन मरणाचा हा फेरा, 2 श्वासातले अंतर, जीवन मरणाचा हा फेरा, थांबले श्वास संपले जीवन, थांबले श्वास संपले जीवन, मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया, मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया, संकल्प करूया आजच, मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. नक्कीच. आज तुम्ही स्नेहालय संचलित रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय. कसं वाटतंय? खूप छान वाटते. मला खरोखरच स्नेहालय परिवाराचं अभिनंदन करायचं आहे. खरोखरच जे स्नेह, जे प्रेम एकंदरीत सर्वांना आवश्यक आहे आणि एक जीवन जगण्याचं टॉनिक म्हणजे स्नेह असतं आणि अशा टॉनिकनी परिपूर्ण असं हे स्नेहालय आहे आणि त्यामुळे मी सुद्धा स्नेहालय परिवाराची एक सदस्य आहे. याचा मला आनंद वाटत आहे आणि या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती, लोकशिक्षण आज होत आहे. खरोखरच अभिनंदन आहे.
स्नेहालय रेडिओचं खरोखरच आवाज तुमचा खरोखरच आवाज आहे. सर्वांचा आवाज म्हणजे स्नेहालय रेडिओ आहे. नक्कीच. या निमित्तानं तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडीचं गीत तुम्ही इथे ऐकाल? नक्कीच. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. नक्कीच. हे प्रेरणा देणारं आणि अजून आपल्याला एनर्जी देणारं आणि आपल्या देशाप्रती असणारं हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या दिवसानिमित्त अवेअरनेसचा भाग म्हणून आज अनेक लोकांपर्यंत पोहोचलात. त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू ताई, थँक्यू आणि सर्व श्रोत्यांनाही थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. आपण नेत्रदानाची चळवळ पुढे नेऊया आणि सगळ्या जगाला दृष्टी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील राहू द्या. श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस आणि या दिवसानिमित्त आपल्यासोबत होत्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ आणि बेटी बचाओ या चळवळीच्या आद्य प्रवर्तिका डॉक्टर सुधा कांक्रिया. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. आपण भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषिता